नमस्कार मित्रांनो, आज आपण सुनोदा गावामध्ये आलेलो आहे। तर आज आपण अशा एका प्रगतशील शेतकऱ्यांना भेटतोय। सुरुवातीला आपण त्यांचं नाव जाणून घेऊया। सर आपलं नाव सांगा प्लीज। मी राजेंद्र बाबूराव पाटील. ओके हे आमचं मूळ गाव आहे सोनोदा ओके। आणि याच गावावरती माझी शेती आहे. शेती किती एकर आहे आपल्याकडे? माझी 7-8 एकर आहे माझी शेती ओके आणि स्वतःची. आणि इथे मी हायस्कूलला अगोदर टीचिंगला होतो. किती किती वर्ष सर्व्हिस झाली तुमची? माझी 26 वर्ष. ओके, 26 आता वर्ष. तुम्ही रिटायर आहेत? हो, आता मी रिटायर आहे. ओके तर मग अगोदरपासूनच डोक्यामध्ये होतं की बुवा शेती व्यवसायाला काहीतरी आपल्याला पर्यायी उद्योग म्हणून आपल्याला काहीतरी जोडधंदा करायला पाहिजे, पाहिजे जोडधंदा. कारण ओके. शेती व्यवसाय नॅचरल कॅलॅमिटीज आणि मानवनिर्मित कॅलॅमिटीज जे असतात त्याच्यामुळे शेती म्हणजे न परवडणारी झालेली आहे. बरोबर. त्याच्यामुळे काय की बुवा आपल्याला काहीतरी उद्योग करायचा आणि 2 पैसे आपल्याला खिशात पडायला पाहिजे बुवा, आणि आपला उदरनिर्वाह पण झाला पाहिजे आणि गावातील काही मुलांना सुद्धा रोजगार मिळाला पाहिजे. आणि तर त्यानुसार मी रावेरला येऊन सरांची भेट घेतली आणि तिथे मीटिंगमध्ये त्यांनी आम्हाला तिथे वर्कशॉपमध्ये आम्हाला बरीचशी माहिती दिली. मग त्यानुसार त्यांना मी आमंत्रित केलं की बुवा आमच्या गावावरती तुम्ही या, शेतीमध्ये मी तुम्हाला शेता ठिकाणी तुमचा मी साईड पण दाखवतो. आणि मला या रिटायरमेंट नंतर जो उद्योग करायचा होता, माझ्या मुलाचे पण इच्छा होती की स्पिरुलिना हा उद्योग सुरू करायचा, स्टार्टअप करायचा. कारण तो पण बी इंजिनियर आहे, त्याला पण इंटरेस्ट आहे आणि आम्हाला त्याविषयी थोडी बेसिक माहिती आहे स्पिरुलिना विषयी. तर तो उद्योग आम्हाला सुरू करायचा आहे अशी मनोमन इच्छा होती. म्हणून सरांनी ती माझी आज म्हणजे तेवढी इच्छा पूर्ती केली की बुवा त्यांनी आमच्या गावाला येऊन स्वतः साईटवरती भेट दिली मॅडम आणि सरांनी. मी त्यांचे आभार मानतो. बरं, जर का तुम्हाला हा उद्योग उभारायसाठी ट्रेनिंग मिळाल्या, प्रॉपर त्या ठिकाणी पुढचे जे काही सर्टिफिकेशन असतात ते मिळाले, किंवा तुमचा जो माल इथून तयार होईल त्याला ब्रँडिंग किंवा पॅकेजिंग किंवा डोमेस्टिक स्टँडर्ड किंवा नॅशनल मार्केटमध्ये जर नेण्यासाठी किंवा मदत मिळाली, तर तुम्ही आमच्या सोबत हा उद्योग करायला तयार आहात? हो, बिलकुल 100%. म्हणजे मला निसंकोच बिलकुल मला आनंद होईल त्याबद्दल की बाबा तुम्ही तुमचं सहकार्य लाभलं आणि तुमचं मार्गदर्शनाच्या खाली जर माझा सेटअप सुरू झाला तर चालेल सर. पुढील प्रोसेस आहे त्याची अपडेट तुम्हाला मिळणार आहे आणि जो काही तुमचा फार्मरचा या ठिकाणी लिंक आहे त्यानुसार तुमचा अपडेट वरती आम्ही आज पाठवणार आहे. आणि पुढील टप्प्याटप्प्याने जे काही इन्फॉर्मेशन आम्हाला प्रोव्हाइड होईल मी तुमच्यापर्यंत या ठिकाणी देणार आहे. आणि मला एक सांगायचं होतं की जसं माझं इच्छा होती मनोमन की बुवा सेटअप आपण सुरू करायचा स्पिरुलिनाचा, आणि त्याच्या नंतर बुवा आपण सेट झाल्यानंतर अजून दुसरा उद्योग पण सुरू करतो तुमच्यातर्फे. तर हा योगायोग आम्हाला म्हणजे गौरव सरांची भेट आम्हाला झाली अगोदर मस्कॉतमध्ये झाली, फोनवरती झाली. त्यांची ओळख परिचय त्यांनी आम्हाला अगोदर तुमची प्रायमरी इन्फॉर्मेशन दिली तुमच्याबद्दल आणि त्यांनी आग्रह केला की तुम्ही रावेरला या. म्हणून मी त्या रावेरला त्यांचा अगोदर मला 1 तास अगोदर फोन आला की सर तुम्ही मीटिंग सोडण्याच्या अगोदर तुम्ही या. म्हटलं बाबा मी तिथे भेट दिली. त्यांचे बी आभार मानतो गौरव सरांचे मी त्याबद्दल, आणि तुमचे त्यामुळे आपला सरांचा योग घडून आला. खूप खूप धन्यवाद. तर थँक्यू सर. तर बघा, व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एकच सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की खूप सारे शेतकरी आहे, त्यांच्याकडे खूप सारी जमीन आहे, पण आज लेबर प्रॉब्लेम या ठिकाणी भरपूर शेतकऱ्यांना आहे. व्यापारी तत्वावर माल पुढे पाठवला जात नाही, कमी पैशामध्ये माल मागितला जातो. शेतकरी आज खूप सारे त्रस्त आहे. त्याच्यानंतर हवामानात बदल होत आहे, पिकांचं उत्पन्न कमी झालेलं आहे. पण शेती असून फक्त शेतीवर आज शेतकरी त्या ठिकाणी खाली काढला जातोय, त्याचा कर्जबाजारी झालेला आहे. जर शेतीशी निगडीत तुम्हाला जर काही उद्योग उभारायचे असतील तर त्या ठिकाणी नक्कीच आम्ही तुमची मदत करू. चॅनलला जाऊन तुम्ही सबस्क्राईब केलं पाहिजे आणि तुमचे असे काही नातेवाईक, असे काही मित्र आहात का ज्यांना सुद्धा शेतीमध्ये एक जोडधंदा सुरू करायचा असेल तर नक्कीच मला खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल केला पाहिजे. त्या ठिकाणी आम्ही तुमची मदत करू, माझी टीमसुद्धा तुमची मदत करेल. थँक्यू सो मच.